नमस्कार. मी ॲडव्होकेट मिनल महाजन. जीनियस इन्फोवेस या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बदलापूर अत्याचार प्रकरण सविस्तरपणे. अगदी 3 ते 4 वर्षाच्या लहानग्या मुलींवर येथील आदर्श शाळेच्या शिपाई कामगार याने लैंगिक अत्याचार केला आहे. हे 12 व 13 ऑगस्ट रोजी उघडकीस आले. तर बघूया काय नक्की सविस्तरपणे हे प्रकरण आहे. तर लैंगिक अत्याचार झालेल्या त्या 2 मुलींपैकी एक मुलगी ही तिच्या आईला म्हणाली, आई सूच्या ठिकाणी खूप मुंग्या चावताय, खूप दुखतंय. म्हणून आई ही डॉक्टरांकडे त्या मुलीला घेऊन गेली आणि तिथेच हे सिद्ध झाले की त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे. तिच्या आईने हे प्रकरण शाळेतील सर्व पालकांपर्यंत पोहोचवले व त्यामुळे आणखी एका मुलीवर अक्षय शिंदे याने अत्याचार केलेला आहे, लैंगिक अत्याचार केलेला आहे हे उघडकीस आले. जेव्हा पालक पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा तब्बल 12 तासानंतर त्यांच्या तक्रारीची नोंद ही घेण्यात आली. तेथील आमदारांनी वगैरे देखील या घटनेची नोंद लगेच घेतली नाही आणि नंतर त्यामुळे ज्या पोलिसांनी 12 तासानंतर ही तक्रार नोंदवून घेतली त्या पोलिसांना, मुख्याध्यापकांना यांना निलंबित करण्यात आले आहे. अक्षय शिंदेने 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केला त्यासाठी त्याच्यावर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि कल्याण न्यायालयात त्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारे शिंदे याला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे पोलीस त्याला ठाण्याकडे नेत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या पोलीस निरीक्षक मोरे यांची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली आणि गोळीबार केला. यात मोरे जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याच्या तयारीत दिसताच संजय शिंदे CIUचे प्रमुख यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधनं 3 गोळ्या ह्या अक्षय शिंदेवर झाडल्या. त्यात तो गंभीर झाला. कळवा महानगरपालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मृत झाला आहे हे जाहीर करण्यात आले. आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी तर होणारच आहे, त्यासोबतच CID मार्फत ही चौकशी होणार आहे असे ठाण्याचे पोलीस आयुक्त डुंबरे यांनी माहिती दिली. अत्याचार ते एन्काउंटर कसे कसे घडत गेले ते आपण तारखेवाईज थोडी माहिती घेऊया. 12 व 13 ऑगस्ट बदलापूर येथील शाळेत 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार घडला आहे हे उघडकीस आले. 16 ऑगस्ट मुलीच्या आईने बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. 17 ऑगस्ट अक्षय शिंदेला अटक झाली. 20 ऑगस्ट बदलापूर शाळेत तोडफोड आणि रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. 19 सप्टेंबर अक्षय शिंदे याच्या विरोधात कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले. 23 सप्टेंबर अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यामुळे बदलापूर येथे फटाके वाजवून आणि पेढे वाटप करून आनंद साजरा केला गेला. खरं तर आपण असेच यावर म्हणायला पाहिजे की अक्षय शिंदे सोबत जे घडले ते योग्यच घडले. कारण प्रत्येक बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला जर अशी शिक्षा मिळाली तर अर्थातच बलात्काराचे गुन्हे कमी होण्यास मदत होईल. जय भारत.